वसाहतीचे स्वराज्य म्हणजे काय? भारतावर ब्रिटिशांची सत्ता राहणारच, पण ब्रिटिशाच्या सत्ता अंतर्गत काय करणार? भारताच्या अंतर्गत जे निर्णय ती भारतीय जनता आपले प्रतिनिधी निवडून आपल्या प्रतिनिधींमार्फत घेणार, असा त्याचा अर्थ. या लाहोर अधिवेशनात पहिल्यांदाच काय केलं भारतात? तर काँग्रेसनं प्रथमच संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. म्हणजे 26 जानेवारी 1930 नंतर पुढं दरवर्षी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत काय झालं? 26 जानेवारी हाच स्वातंत्र्य दिन म्हणून काँग्रेसतर्फे साजरा केला जायचा. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक सचिन सत्रे आपलं सर्वांचं व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण सामान्य ज्ञान या घटकाचं संपूर्ण माहिती घेत आहोत. या अंतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकवत आहे. त्या अंतर्गत आपले 1927-28 पर्यंतच्या घडामोडी ज्या आहेत आधुनिक भारताच्या इतिहासातल्या, त्या सर्व झालेल्या आहेत. आता आपण या भागात आपण बघणार आहोत नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट ते लाहोर अधिवेशन या दरम्यान काय काय आपण बघणार आहोत? तर नेहरू रिपोर्ट तर बघणार आहोत, त्याचबरोबर बॅरिस्टर जिनाचे 14 मुद्दे, त्यानंतर 1928चं कलकत्ता अधिवेशन आणि त्यानंतर 1929चं लाहोर अधिवेशन, इथपर्यंतची आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, नेहरू रिपोर्ट जो आलेला आहे तो कधी आलेला आहे? ऑगस्ट 1928ला नेहरू रिपोर्ट आलेला आहे, ऑगस्ट 1928ला. आता हा नेहरू रिपोर्ट 1928ला का आला, त्याची पार्श्वभूमी काय आहे ते आपण बघूया. तर भारत मंत्री त्यावेळेचे जे 1928च्या दरम्यान भारताचे जे भारत मंत्री होते, त्याच्या आधीच 1925च्या दरम्यानच 25-26च्या दरम्यानच हे जे भारत मंत्री होते लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना काय केलं? राज्यघटना बनवण्याचं आव्हान केलं. लॉर्ड बर्कनहेड यांनी काय केलं? भारतीयांना राज्यघटना बनवण्याचं आव्हान दिलं. तर आव्हान देताना त्यांनी जे उद्गार काढले ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये एवढे धर्म आहेत, एवढ्या जाती आहेत, हे सर्वजण एकत्रित येऊन एकोप्यानं एकमतानं आपली राज्यघटना बनवू शकत नाहीत, असं बर्कनहेड यांचं म्हणणं होतं. बर्कनहेड यांचं काय म्हणणं होतं की भारतीय लोकांच्या मध्ये एवढे धर्म आणि जाती आहेत किंवा भारतातील लोक एवढ्या धर्म आणि जातींमध्ये विभागलेले आहेत, ती आपापसात एकत्र येऊन एकमतानं एक दिलानं आपली राज्यघटना बनवू शकत नाहीत, असं त्यांनी म्हटलं. आणि भारतीयांना एकत्र येऊन एक राज्यघटना बनवा असं आव्हान दिलं, म्हणजे असं चॅलेंज केलं. तर हे डॉक्टर बर्कनहेड यांनी जे केलेलं चॅलेंज होतं, जे आव्हान होतं, ते भारतातील सर्व पक्षांनी बघा, भारतातील सर्व पक्षांनी काय केलं? स्वीकारलं. भारतातील सर्व पक्षांनी हे आव्हान स्वीकारलं आणि अशी राज्यघटना बनवण्यासाठी भारताला मान्य होईल अशी राज्यघटना बनण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन केली. संपूर्ण भारताला मान्य होईल अशी राज्यघटना तयार करण्यासाठी या सर्व पक्षाच्या नेत्यांनी काय केलं? सर्वपक्षीय समिती स्थापन केली. आणि या सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष म्हणून कुणाला नेमलं? तर मोतीलाल नेहरू यांना सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष म्हणून नेमलं. आणि या समितीने काय केलं? तर राज्यघटनेचा किंवा भारताच्या घटनेचा आराखडा म्हणजेच आपला अहवाल आराखड्याच्या स्वरूपातला आपला अहवाल तयार केला. आणि त्या अहवालालाच आपण काय म्हणतो? तर नेहरू रिपोर्ट म्हणतो. त्यालाच काय आपण म्हणतो? नेहरू रिपोर्ट म्हणतो. तर बघा, या समितीचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते मोतीलाल नेहरू होते, जवाहरलाल नेहरू नव्हते बरं का. हे कोण होते? मोतीलाल नेहरू होते, जवाहरलाल नेहरूंचे वडील हे होते. आणि त्यांनी काय केलं? जो घटनेचा आराखडा तयार केला किंवा घटनेच्या आराखड्या संदर्भातला जो अहवाल तयार केला त्यालाच आपण काय म्हणतो? नेहरू अहवाल म्हणून ओळखला जातो. तर या नेहरू अहवालावर थोड्या डिटेल्समध्ये प्रश्न येतात, त्यामुळे याची माहिती आपल्याला थोडी डिटेल्समध्ये बघावी लागेल. आता जो नेहरू अहवाल किंवा नेहरू रिपोर्ट होता त्यामधील महत्त्वाचे मुद्दे कोणते होते ते आपण बघूया. तर यामधील पहिला मुद्दा होता तो होता की भारताला साम्राज्याअंतर्गत वसाहतीचा दर्जा द्यावा. म्हणजे भारताचं जे साम्राज्य, भारत हे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गतच काम करील,
पण भारतात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कुणाला असावं? भारतीय जनतेलाच असावं. भारतीय संदर्भात जे निर्णय घ्यायचे आहेत, कायदे करायचे आहेत, ते कायदे भारतीय लोकच करतील. पण हा भारत हा ब्रिटिश साम्राज्याचाच एक भाग असेल असा त्याचा भाग आहे. भारताला साम्राज्याअंतर्गत वसाहतीचा दर्जा द्यावा. त्याचबरोबर भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करण्यात यावे. भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करण्यात यावे अशी मागणी सुद्धा या नेहरू रिपोर्टमधून करण्यात आली. नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आली. त्यानंतर नेहरू रिपोर्टमध्येच काय सांगितलं तर संघटना स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य यांचा पुरस्कार या नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आला. म्हणजे संघटना स्वातंत्र्य, कोणती संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य याचा पुरस्कार सुद्धा या नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आला. अशी ही तिसरा महत्वाचा मुद्दा होता. त्यानंतर नेहरू रिपोर्टनं काय केलं? प्रौढ मतदानाची मागणी केली. नेहरू रिपोर्टनं काय केलं? प्रौढ मतदानाची मागणी केली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपल्या भारतात जी मतदान पद्धती अवलंबली जाते ती प्रौढ मतदान पद्धतीच आहे. सध्या आपल्या भारतातील ती प्रौढ याचा अर्थ काय? ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे असं कोणीही सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करू शकतं. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा प्रौढ मतदानाचा अधिकार भारतीय जनतेला नव्हता. तर प्रौढ मतदानाऐवजी कोणता मताधिकार होता? तर जी लोक सरकारला टॅक्स भरतायत त्या लोकांनाच फक्त मतदान करण्याचा अधिकार होता. पण नेहरू रिपोर्टने काय केलं? प्रौढ मतदानाचा अधिकार मागितला. त्यानंतर 5वा मुद्दा आहे ते म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाऐवजी मुस्लिम अल्पसंख्य प्रदेशात मुस्लिमांना राखीव जागांची शिफारस करणे. म्हणजे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. 1909चा जो कायदा झाला होता त्या 1909च्या कायद्यानुसार काय झालं? ब्रिटिशांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलं. मुस्लिमांना काय दिलं? स्वतंत्र मतदारसंघ दिलं. ते कधी दिलं? स्वतंत्र मतदारसंघ कधी दिलं होतं? तर 1909च्या कायद्यानं. 1909च्या कायद्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलं होतं. पण नेहरू रिपोर्टमध्ये मागणी करण्यात आली की हे स्वतंत्र मतदारसंघ रद्द करून त्याच्याऐवजी काय करावं की मुस्लिम अल्पसंख्य, ज्या भागात मुस्लिमांची लोकसंख्या कमी आहे, अल्पसंख्य म्हणजे कमी आहे, त्या प्रदेशात मुस्लिमांना राखीव जागा द्याव्यात. तर राखीव जागा आणि स्वतंत्र मतदारसंघ यामधला फरक लक्षात घ्या मित्रांनो. तर जे स्वतंत्र मतदारसंघ असतात किंवा असायचे त्यामध्ये काय असायचं तर निवडणुकीला उभा राहणारा उमेदवार हा मुस्लिमच असणार, दुसऱ्या धर्मीय नसणार, तो मुस्लिमच असणार आणि त्याला मतदान करणारे सुद्धा फक्त मुस्लिमच असणार. त्या मुस्लिम उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार फक्त मुस्लिमांनाच असायचा. म्हणजे इतर धर्मीय जर त्या मतदारसंघात असतील तर त्याला मतदान करण्याचा अधिकार नव्हता. पण राखीव जागांचं वैशिष्ट्य काय होतं की एखादा मतदारसंघ जर मुस्लिमांसाठी राखीव ठेवला तर त्यात निवडणुकीला उभा राहणारा उमेदवार आहे तो मुस्लिमच असणार आहे. राखीव जागांच्या बाबतीत पण उमेदवार मुस्लिमच असणार, स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीत पण उमेदवार मुस्लिमच असणार. पण राखीव जागांच्या बाबतीत मतदान करणारा जो मतदार आहे तो मुस्लिमांच्या सोबतच इतर धर्मियांमधला सुद्धा असणार. असणार. तर अशी ही मागणी पाचवी मागणी काय केली नेहरू रिपोर्टमध्ये की मुस्लिमांना जे स्वतंत्र मतदारसंघ दिले आहेत ते रद्द करून ज्या भागात मुस्लिमांची संख्या कमी आहे त्या भागात मुस्लिमांना काय राखीव जागा देण्यात याव्यात अशी शिफारस केली. तर आता पुढले बॅरिस्टर जिनाचे 14 मुद्दे. बघा बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे आहेत. तर हा जो नेहरू रिपोर्टमध्ये महत्वाचे मुद्दे मांडले त्याला विरोध म्हणून बॅरिस्टर जिनांनी काय केले? आपले 14 मुद्दे मांडले. ते 14 मुद्दे आहेत. ते 14 मुद्द्यांची यादी मी इथं दिलेली नाही, त्याच्यावर शक्यतो प्रश्न येत नाही, ते एवढे महत्वाचे मुद्दे नाहीत. आपली भारताची राज्यघटना तयार करताना त्या 14 मुद्द्यांमधला एकही मुद्दा घेतलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यामुळं तो मुद्दे महत्वाचे नाहीत. तर या मुद्द्यामध्ये एक मुद्दा फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता, ते म्हणजे काय तर मुस्लिमांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द करावेत ही जी नेहरू रिपोर्टमध्ये मागणी केली होती त्याला विरोध करण्यासाठीच हे 14 मुद्दे मांडण्यात आले होते. आणि 14चे 14 मुद्दे हे फक्त मुस्लिमांसाठी होते आणि ते मुस्लिमांच्या पण तेवढे फायद्याचे नव्हते, त्यामुळे मी इथं मुद्दे दिलेले नाही. तर नेहरू रिपोर्टला विरोध म्हणून बॅरिस्टर जिनांनी 14 मुद्दे मांडले.
आता बघा, नेहरू रिपोर्ट आल्यानंतर पुढली जी महत्वाची घडामोडी झाली आपल्या भारतात ते 1928चं कोलकाता अधिवेशन. 1928चं कोलकाता अधिवेशन. कारण 1928च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष हे नेहरूच होते, मोतीलाल नेहरू हेच होते. आणि मोतीलाल नेहरूंनीच काय केलं होतं तर नेहरू रिपोर्ट तयार केला होता. त्यांच्या अध्यक्षतेखालीच कोलकाता अधिवेशन झालं. आणि याच्यामध्ये काय केलं त्यांनी, भारतात वसाहतीचे स्वराज्य देण्याची मागणी केली. बघा, भारताला काय वसाहतीचे स्वराज्य देण्यासाठी ब्रिटिश शासनाने एक वर्षाची मुदत दिली. म्हणजे यांनी मागणी काय केली, वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी याचा अर्थ लक्षात घ्या. वसाहतीचे स्वराज्य म्हणजे काय, भारतावर ब्रिटिशांची सत्ता राहणारच, पण ब्रिटिशाच्या सत्ता अंतर्गत काय करणार, भारताच्या अंतर्गत जे निर्णय आहेत ती भारतीय जनता आपले प्रतिनिधी निवडून आपल्या प्रतिनिधींमार्फत घेणार, असं त्याचा अर्थ. म्हणजे वसाहतीचे स्वराज्य म्हटल्यानंतर इथं ब्रिटिश भारतातून जाणार नव्हते. तर ही मागणी मोतीलाल नेहरूंच्या या कोलकाता अधिवेशनात मोतीलाल नेहरूंनी केली. आणि असे वसाहतीचे स्वराज्य देण्यासाठी ब्रिटिश शासनाला किती मुदत देण्यात आली तर 1 वर्षाची मुदत देण्यात आली. 1 वर्षाची मुदत देण्यात आली. पण ब्रिटिशांनी ही 1 वर्षाची मुदत पाळली नाही, लक्षात ठेवा. ब्रिटिशांनी काय केलं, 1 वर्षाची ही मुदत पाळली नाही. म्हणून याच्या उतारा म्हणून लगेच पुढलं अधिवेशन झालं 1929चं. तर बघूया 1929चा अध्यक्ष बघा. 1928च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, मोतीलाल नेहरू. आणि 1929च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. हे तरुण नेते होते, हे तरुण नेते होते. आणि या अधिवेशनात प्रथमच काय करण्यात आलं तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. मुद्दा महत्वाचा आहे. याच्या आधीचं लाहोर अधिवेशनाच्या आधीचं जे अधिवेशन झालं कोलकाता अधिवेशन 1928, त्यामध्ये काय केली होती तर वसाहतीचं स्वतंत्र स्वराज्य मागितलं होतं. ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत वसाहतीचं स्वराज्य मागितलेलं होतं. पण या लाहोर अधिवेशनात पहिल्यांदाच काय केलं भारतात तर काँग्रेसनं प्रथमच संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. काँग्रेसनं प्रथमच काय केलं, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. आता मुद्दा लक्षात घ्या, 1929 पर्यंत भारतात काँग्रेसला कधीच संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करता आली नाही. आणि 1929लाच प्रथम संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी का केली गेली हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर 1928लाच भगतसिंग यांना या ब्रिटिशांनी पकडून तुरुंगात ठेवलेलं होतं. तर जे भगतसिंग आहे ते लाहोरच्या तुरुंगात असताना त्यांना भेटायला पंडित जवाहरलाल नेहरू तुरुंगात गेले. तुरुंगात गेल्यानंतर भगतसिंगांनी जवाहरलाल नेहरूंना ही कल्पना संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीची कल्पना सुचवली. कारण जवाहरलाल नेहरूंच्या आधी भगतसिंगांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली होती. आणि भगतसिंग यांच्या आधी खरं तर भगतसिंगांच्या डोक्यात पण ही संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना कोणी घातली होती तर सचिंद्रनाथ सान्याल यांनी घातली होती. सचिंद्रनाथ सान्याल यांच्याकडून ही कल्पना भगतसिंग यांच्याकडे गेली आणि भगतसिंग यांच्याकडून जवाहरलाल नेहरू यांच्याकडे गेली. जवाहरलाल नेहरूंनी ती संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी कधी केली, लाहोरच्या 1929च्या अधिवेशनात. आणि या अधिवेशनातच काय ठरलं तर 26 जानेवारी बघा, या अधिवेशनातच काय ठरलं तर 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी हा दिवस काय स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात येईल, पाळण्यात यावा असं ठरलं. बघा 26 जानेवारी म्हणजे लाहोरच्या अधिवेशन जर झालं 1929चं, त्या अधिवेशनातच काय ठरलं 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असं ठरलं. त्याचबरोबर या अधिवेशनात लाहोर अधिवेशनात अजून महत्वाचा मुद्दा काय झाला तर सविनय कायदेभंगाचा ठराव पास झाला. सविनय कायदेभंगाचा ठराव पास झाला आणि ठराव पास झाला आणि त्यामध्ये काय ठरलं तर सविनय कायदेभंग करण्याचा पूर्ण अधिकार दिला काँग्रेस कार्यकारिणीला. मुद्दा लक्षात घ्या, सविनय कायदेभंग करण्याचे संपूर्ण अधिकार कुणाला दिले, काँग्रेस कार्यकारिणीला. आणि काँग्रेस कार्यकारिणीनं हे अधिकार कुणाला दिले, सविनय कायदेभंग करण्याचे अधिकार कुणाला दिले तर महात्मा गांधींना. म्हणजे थोडक्यात काय झालं तर सविनय कायदेभंग सुरू करण्याचा अधिकार कुणाकडे आला, महात्मा गांधींच्याकडेच अंतिमतः आला. तर सविनय कायदेभंग याच्यावर आपण स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत, ते लगेच लेक्चर आपल्या चॅनलला येऊन जाईल.
तर त्याविषयी मी याच्याविषयी अधिक माहिती सांगेनच. तर या लाहोरचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये काय काय मागण्या केल्या, हे अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे. एक तर हे लाहोर अधिवेशन झालं 1929ला. त्याच्या अध्यक्ष होते पंडित नेहरू. या अधिवेशनात प्रथमच काय करण्यात आलं, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर या अधिवेशनात 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरले. त्यानंतर या लाहोरच्या अधिवेशनातच काय झालं, सविनय कायदेभंगाचा ठराव पास केला गेला आणि त्यानुसार काय झालं तर सविनय कायदेभंग करण्याचा अधिकार महात्मा गांधींना, काँग्रेस कार्यकारिणीने कुणाला दिला, महात्मा गांधींना अधिकार दिला. त्यानंतर बघा 26 जानेवारी 1930 हा दिवस कसा साजरा करण्यात आला, तर 26 जानेवारी 1930 हा जो दिवस आहे तो स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि या दिवशी काय हा स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा करण्यात आला, तर त्याचं स्पष्टीकरण मी खाली दिले. तर ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य लढा अहिंसक शब्द महत्वाचा आहे, अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा देशभर करण्यात आली. बघा 26 जानेवारी 1930 हा दिवस काय झाला तर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि या दिवशी संपूर्ण भारतभरात काय करण्यात आलं तर ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य लढा लढायचा आहे, पण तो कोणत्या मार्गाने, अहिंसक मार्गाने लढायचं, अशा देशभर काय प्रतिज्ञा करण्यात आल्या. अशा देशभर लोकांनी प्रतिज्ञा केल्या 26 जानेवारी 1930ला. आता त्यानंतर पुढं काय झालं बघा, त्यानंतर पुढं 26 जानेवारी बघा, त्यानंतर पुढं 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असे. म्हणजे 26 जानेवारी 1930 नंतर पुढं दरवर्षी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत काय झालं, 26 जानेवारी हाच स्वातंत्र्य दिन म्हणून काँग्रेसतर्फे साजरा केला जायचा. आणि हा जो 26 जानेवारी आहे बघा, हा जो 26 जानेवारी ही जी तारीख आहे त्याचा सन्मान म्हणूनच आपली राज्यघटना तयार झाल्यानंतर ती राज्यघटना या दिवशीच लागू करण्यात आली. राज्यघटना कधी लागू करण्यात आली तर 26 जानेवारी 1950 या दिवशी, 26 जानेवारी 1950 या दिवशी काय करण्यात आली, राज्यघटना लागू करण्यात आली. आणि या 26 जानेवारी मुळेच की 26 जानेवारी 1930ला हा दिन साजरा केला होता आणि त्याचा स्मृतिप्रित्यर्थच 26 जानेवारी 1950ला राज्यघटना लागू करण्यात आली. मग त्या दिवसालाच आपण काय म्हणतो, प्रजासत्ताक दिन. बघा त्यालाच आपण काय म्हणतो तर प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक. कारण हा आधीचा स्वातंत्र्य दिन साजरा करत होतो, तोच प्रजेच्या हातात सत्ता गेल्याचा दिन म्हणून तो आपण साजरा करतो, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये नेहरू रिपोर्ट, जिनांचे 14 मुद्दे, त्यानंतर कलकत्ता अधिवेशन 1928 आणि लाहोर अधिवेशन 1929 याविषयी माहिती घेतलेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.